मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गणेशदादांचा आपण करूयात या ठिकाणी यथोचित असा सन्मान गणेश तुळसनकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा व्यासपीठावर केला जातोय सन्मान स्वागत सन्मान सत्कार केला जातोय। येस त्याचबरोबर 32 शिराळामधील एक समाजसेवक व्यक्तिमत्व विकास शेठ म्हणजेच भंडारनाना यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। ज्या ज्या वेळेस गरज असेल खेळाडू कोणताही असो कोणत्याही तालुक्यातील असो त्यांना मात्र सढळ हाताने मदत करणारा व्यक्तिमत्व म्हणजेच भंडारनाना यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर जयवंतजी पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आलेला मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी केला जाते यथोचित असं सन्मान केला जातोय जयवंतजी पवार साहेबांचा। त्याचबरोबर संकेतजी शिबे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित केला जातोय सन्मान स्वागत सत्कार। या संकेतजी शिबे साहेब या त्याचबरोबर सन्माननीय महेश दादा जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा केला जातोय सन्मान स्वागत सत्कार। धावत मॅचच्या दिशेने एका बाजूला पाहिलं तर श्री सिद्धनाथ 11 चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या। चला मॅचला सुरुवात करायची आहे। पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला लावलाय एसबी ने। हर्षा आज जर पाहिलं तर कुठेतरी बॅड फॉर्म मध्ये चाललाय सध्याला हर्षा। मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारला दुसऱ्या चेंडूवर आउट झाला। आता मात्र पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरला हर्षा। एसबीचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 20 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खाल्ल्या होत्या। आता मात्र कमबॅक केलाय।
14 धावा, एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तेच आपल्याला पाहायला मिळालं. यॉर्कर पद्धतीचे चेंडू, काय सुरेख अशी गोलंदाजी विनोदची आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज सागर थोडस धावत जायचंय. सूर्यकाचा पट्टा खेळाडू तैनात केला होता, जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलाय. फलंदाज आल्या पावली परत, तू चल मैं आया, असं काहीतरी पाहायला मिळतंय. सोळा धावा संख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. 2च धावा फक्त खर्च केल्या विनोदने आणि सुरेख असं षटक हाताळलं.
दोन महत्वाचे मोहरे टिपण्यात यश आलं. नवीन गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पवार सर थोडासा स्पीडअप ठेवायचा सांगा. मागील मॅच मध्ये जशी रवीने गोलंदाजी केली होती तशीच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाल्ला होता मागील मॅच मध्ये, या मॅच मध्ये देखील खाल्ला, नंतर कमबॅक केला. आता मात्र विकास ला स्ट्राईक वर आणलाय. जितका वेळ विकास नॉन स्ट्रायकिंगला होता तेवढा वेळ मात्र सिद्धनाथ इलेव्हन जोगेश्वरी संघाच्या जीवामध्ये जीव होता, कारण बाहुबली नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. आता मात्र बाहुबली स्ट्रायकिंग एंडला. सत्तावीस धावा संख्येवर पाहायला मिळत आहेत. चला स्लॉट षटक, अन्नमारीचा षटक कोण घेऊन येईल? केपी, शुभम, कोणता गोलंदाज असेल?
केपी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू डॉट बॉल. तू शेर मी सेवा शेर, तू बब्बर शेर मी बब्बर शेर व्याकून देतोय विकास. इथे मागील मॅच सोडलेली तिथून मात्र कमबॅक केलाय विकासने. षटकार चौकारांची भाषा मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळतोय. आउट झाला फलंदाज. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावसंख्येवर. नवीन फलंदाज हर्षद जरा बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. कॉट बिहाइंड विकेट. वा भाई वा संपला विकासचा खेळ. चला नवीन फलंदाज. त्याला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचे. शेवटच्या चेंडूवर विकेट असेल तर 33 झाले. 34 ला बिनेल आता. 34 धावांना विजय असेल. दादा 3 ओव्हर हर्षदा 26 होत्या 3 ओव्हर नंतर. हा थोडस करेक्शन केलं त्यानंतर 33 झाल्या. 34 धावांना विजय असेल.
चला मॅच सुरुवात करायची आहे. 34 धावांचं लक्ष आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं. पंच आपण लक्ष द्या. हॅट्रिकच्या संधीवर असेल अभि आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोठे मोहरे आता मात्र दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत.
याची गरज होती का? याची गरज होती का? तू चल मैं आया. पत्त्यांचा मंगला जसा ढासळतो तसा सिद्धनाथ इलेव्हन जोगेश्वरी संघाचा संघ सध्याच्या घडीला तू चल मैं आया असं पाहायला मिळतंय. सुरेख असं पहिलं षटक हाताळलं. जरूर आम्ही 34 धावा डिफेंड करतोय, मात्र आमच्याकडे गोलंदाजी आहे. आमची फलंदाजी चांगली नाही झाली, मात्र काय झालं, आमची गोलंदाजी चांगली आहे. याच प्रगती 11 कोळेकरवाडी आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी दोन्ही संघांनी तयार राहायचे. प्रगती 11 कोळेकरवाडी संघ आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी दोन्ही संघांनी या टॉस साठी यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. प्रगती 11 कोळेकरवाडी आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी. घोषणा क्षेत्रात पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या या एक धावेची धावून पोहोचते 3 या आकड्यावर. 34 धावांचा पाठलाग करायचा 3 धावा आतापर्यंत धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील एखादा मोठा फटका पाहायला मिळालेला नाही, मात्र तू चल मैं आया अशी अवस्था पाहायला मिळाली होती. पहा हा आलाय केपीच्या बॅट मधून आय हॅन्डसम सुरेख असा फटका षटकार. या फटक्याची गरज आहे, मात्र केपीला देखील माहिती आहे की त्यांच्या संघाची आता महत्वाची विकेट म्हणजे मीच मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे जबाबदारी घेऊन केपीला खेळावं लागेल. हा सामना जर जिंकायचा आहे तर नक्कीच जबाबदारी घेऊन खेळावं लागेल.
पहा जिथे घाई अति घाई संकटात नाही आणि मात्र पंचांचा निर्णय काय असेल. येस पंच ऑनफिल्ड पंच आपला निर्णय काय, कारण लाईन आउट आहे. येस सर आपण एक चेक करा. येस चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आत मिळायचं आहे.
फलंदाज निलेश उर्फ निलू मैदानाच्या आतमध्ये. पहा सुरवेगाचा फटका पहा. केपी अजून देखील सांगतो की अजून मी जिद्द हरलेलो नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत मी लढत देणार. शेवटच्या चेंडू पर्यंत मी भिडणार लढणार आणि संघाला पुढे घेऊन जाणार. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे षटकारानंतर 16 धावसंख्या. 34 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळते. 16 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. टोलवला. एक धाव त्याची त्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा होईल का प्रयत्न. 17 धावा. अजून देखील 17 धाव्यांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 17ची गरज. केपीला मॅच घेऊन खेळावं लागेल. याचा प्रगती 11 कोळेकरवाडी संघ आपण तयार राहायचा. जसा शेवटचा चेंडू पडेल आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आता 12 चेंडू 17ची गरज. 12 चेंडू 17ची गरज विजयासाठी. 12-17चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर हर्षल लोकरे पाटण तालुक्याचा चिता. आमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचेल की निलेश पर्यंत आजपर्यंत बॅटिंग कधी आली नव्हती. मात्र आज निलेश पर्यंत बॅटिंग आली आहे आणि निलेश आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं संघासाठी. बारा 17ची गरज. गोलंदाजी मार्कवर हर्षा. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. केपीने स्वतःवर भरोसा ठेवलाय. आता समीकरण चेंज झालाय. 11 चेंडू 17. मस्करवाडी संघाचा जर आपण विचार केला तर केपी आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पाटण तालुक्यात चिता हर्षद लोकरे धामणी एक्सप्रेस म्हणून ज्याची ट्रोकशर यॉर्कर पाहायला मिळाला. कमबॅक करेल का केपी. चौकार षटकार मारून कमबॅक करेल का. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हर्षा तर दुसऱ्या बाजूला केपी. हर्षा वर्सेस केपी. 2 डॉट हर्षाने टाकलेत. केपीवर भारी हर्षा. तिसऱ्या चेंडूवर काय घडेल. तीन डॉट. प्रेशर 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 निर्माण केलाय. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे 17. 9-17चं समीकरण. कॅचेटचा कॉल आहे. खेळाडू तैनात आहे. मात्र त्याच्या हाताला चक्का देऊन आबीचा चेंडू जातोय सीमारेषे लगत. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार. चौकार. संधी निर्माण केली होती. हर्षाने निर्माण केली होती संधी. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभली नाही आणि चौकार. आता मात्र पाहिलं तर 8 चेंडू 13ची गरज. हर्षा नाराज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 8-13ची गरज. 13 धावा 8 चेंडू. आपल्याकडे टायमिंग प्रॉपर आहे. मात्र धाव कोणती घेतली नाही केपीने. स्वतःवर भरोसा ठेवलाय. विक्रमदादा कोळेकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. सात 13ची गरज. 7 चेंडू 13ची गरज. या चेंडूवर सिंगल काढून केपी स्ट्राईक ठेवेल का. मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर सर्व छत्रीप्रमाणे समोर घेतलंय. सिंगल थांबवण्यासाठी सर्व क्षेत्ररक्षण पुढे घेण्यात आलंय. 7-13. कोण 13? 7-13.
गोशांकी क्षेत्रात एक धाव पंच डिक्लेअर आहे. येस, गोशांकी क्षेत्रात एक धाव घ्या. म्हणजे आता 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. आता मात्र निलेशला केपीला स्ट्राईकवर आणावं लागेल, सिंगल काढून स्ट्राईकवर आणावं लागेल. 6-12 ची गरज म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर 2 धाव्यांची गरज. सहा चेंडू 12 धाव्यांची गरज. 6-12 ची गरज. सहा चेंडू 12 ची गरज. 6-12 ची गरज. सिंगल थांबवण्यासाठी सर्व खेळाडू पुढे तैनात केलेत. निलेश सागर 6-12 डिफेंड करण्यासाठी. सागर वा भाई वा. निलेश स्ट्राईक दिली, स्ट्राईक दिले. वा भाई वा. आता मात्र केपी स्ट्राईक सोडणार नाही. जे जाळं विणलं होतं केपीला स्ट्राईक वर न येऊन देण्यासाठी, जाळं विणलं होतं, त्या जाळ्याचा मात्र काही फायदा झाला नाही. निलेश आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक आपण पहिली धाव कारकिर्दीतील निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळाली. कारण पाहिलं तर या संघाचा विचार केला, किरण मस्कर असेल, केपी असेल, रवी असेल, विनोद असेल, असे मातब्बर फलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे निलेश पर्यंत ती बारी येतच नाही फलंदाजाची. आज आली आहे बारी. 5-11 ची गरज. चौकार आहे काय? पंचांचा इशारा पाहूया काय आहे. चौकार. वा भाई वा. सूर्य कशी फलंदाजी. 7 धाव्यांची गरज. 4-7 ची गरज. चार चेंडू 7 ची गरज. 4-7 च समीकरण. हर्ष आलाय गोलंदाज बरोबर चर्चा करतोय. काय घडेल? शाबासकी दिली आहे. कोई नाही बेटा, पुढचा चेंडू तुझा असेल. मात्र केपी सांगतोय मी आहे माझ्या संघाचा तारणहार. 4-7 ची गरज. एक कॅच किती महागात पडू शकते. आयुष्यातून निघालेली वेळ आणि सुटलेली कॅच पुन्हा कधी येत नाही. ती जखमेवर फक्त मीठ मीठ आणि मीठच चोळते. आता मात्र 3 चेंडू 7 ची गरज. 3-7 ची गरज. आता एखादा मोठा पटका मारावा लागेल केपीला. एक षटकार, एक सिंगल किंवा 3 चेंडूवर डबल. तीन सात ची गरज. 3-7 ची गरज. मोठा पटका येणं गरजेचं आहे. केपीवर विश्वास आहे संघाला. 3 चेंडू 7 ची गरज. व्हाईट बॉल म्हणजे आता एक 3 चेंडू 6 ची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धाव्यांची गरज. ती कॅच केपीची, ती कॅच अभिकडून सुटलेली जखमेवर मीठ चोळून जाईल का धामणी संघाच्या? कारण येणारे 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. दोन चेंडू 5 ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? 34 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या देखील काय सुरेखरित्या शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच गेली आहे. पहा आता मात्र समीकरण 2-4 च समीकरण. 2-4 च समीकरण. या चेंडूवर मोठा पटका येणं अनिवार्य असेल, अन्यथा शेवटच्या चेंडूवर मॅच लोड होऊ शकते. या चेंडूवर करो या मरो हा चेंडू, डिसायडर चेंडू. आणि पहा पहा केपी केपी आणि केपी. या शुभम मैदानात जाऊ नका,
मैदानात जाऊ नका दादा, मैदानात जाऊ नका, कारण महत्वाचा क्षण आहे. आम्हाला देखील माहिती आहे पुढची मॅच आपल्याला खेळवायची आहे. सेलिब्रेशन करा, थोडस बाहेर करा, जोशामध्ये आपण जाता आम्हाला माहिती आहे. चला कोळेकरवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, आणि या मॅचचा हिरो ठरेल नो डाऊट मिस्टर केपी ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच फसलेली, मॅच हसवली, आणि पहा सेलिब्रेशन पहा खांद्यावर घेतलंय. आज महत्वाचे खेळाडू नाही, 3 खेळाडू जरूर शॉट आहेत, तरी देखील आज सुरेख असा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाधववाडी संघ आपण लगेचच बॅट्समन पाठवा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात आपण केपी ला. येस हरी